तुमच्याकडे एक वही आहे असं म्हटलं जाते. त्यांनी सांगितलं की प्रशांत दादाकडे एक अभ्यासाची वही आहे, ती वही आहे आणि तुम्ही एक मिनिट बाबासाहेब एक मिनिट वही तुमच्याकडे कुठली वही आहे? हा ट्रॅप होता का? बिलकुल ट्रॅप नव्हता. ट्रॅप असल तो कुणासाठी तरी होता आणि असा ट्रॅप होऊ शकतो अशा प्रकारचं माझं भाष्य होतं. अशा प्रकारचा अंदाज मी वर्तवलेला होता आणि मे बी तशा प्रकारे घडत गेलं. पण मला असं वाटतं की माझ्याकडे वही कुठली नाही, असलं तर संविधानाचं पुस्तक नक्की आहे. वहीचं काय झालं? वही लागलं होतं दादा, सांगून टाका आता. तुम्हाला अंदाज आला होता? नाही, असं आहे राजकीय जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात. काही गोष्टी या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये जनता जनार्दन आणि राजकारणातल्या काही घटना ह्या त्या ठिकाणी निश्चित त्या अधोरेखित करून जातात. पण मला असं वाटतं मी पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे की या माझे जुने पक्षप्रमुख त्याचबरोबर माझ्या जुन्या पक्षाबद्दल कुठलाच प्रश्न विचारून मला आणि त्या पक्षाला आमने सामने बिलकुल करू नये. कारण की त्या पक्षाच्या संदर्भात मध्ये ज्यांनी मला संधी दिली तो माझा पक्ष होता. त्याच्यामुळे आज इथून बाहेर पडत असताना उद्याचा माझा राजकीय प्रवास किंवा माझा सामाजिक प्रवास कसा असेल या अनुषंगाने उद्याचं विचार एक मिनिट राजा, उद्याचं विचारत असताना तुम्ही एक होमवर्क केलाय एक मिनिट ताई क्लासमध्ये होमवर्क जो केला तो होमवर्क अख्खा त्या वहीत लिहून ठेवला आणि तुम्ही ती वही देत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. काय लिहिलंय त्याच्यातून वही का देत नाहीयेत? असं मी पहिल्यांदाच ऐकतोय. असल्या प्रकारची कुठली वही नसते. मी पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काही नका सिद्धांत घेऊन बाहेर नका राजकीय जीवनामध्ये वावरलं पाहिजे. आणि त्या सिद्धांताचं पुस्तक माझ्याकडं संविधान म्हणून आहे आणि ते संविधान मला पुढे